हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मिशोवरून बरेच आत्ता मी प्रॉडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत. जनरली मी मिशोवरून शॉपिंग करत नाही, पण म्हटलं आत्ता बघूया. तर एकदाच बरेच प्रॉडक्ट्स आहेत आणि सगळे 100च्या आतमधले प्रॉडक्ट्स आहेत. तर त्यामधला हा जो पहिला प्रॉडक्ट आहे ना, हा एक असा स्टँड आहे की ज्याच्यामध्ये आहे ना आपण आपले जे फेक प्लांटच्या ज्या वेली असतात ना त्या लावू शकतो आणि ह्याला मागे स्टिकर दिलेलं आहे. तर आपण भिंतीला आहे ना ह्याला खूप व्यवस्थित असं चिटकवू शकतो. आपण हे भिंतीला देखील चिटकवू शकतो. खूप हलकं आहे आणि दिसायला तर खूप असं सुंदर गोल्डन टच येतोय. आणि आता मी याच्यामध्ये आहे ना माझे जे ऐक्याचे जे अशा ज्या वेली आहेत त्या मी घेऊन आले होते, तर त्या लावून ना मी तुम्हाला दाखवते की हे भिंतीवरती कसं दिसतंय. फक्त याचं जे स्टिकर आहे ना हे व्यवस्थित भिंतीला स्टिक झालं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग स्टिकर हवंय, बाकी काही नाही. तर बघूया आता हे कसं दिसतंय. तर असं आपल्याला छोट्या पोर्शनमध्ये कुठेतरी काही डेकोरेट करायचं असेल ना वॉलला, तर आपण हे अशा पद्धतीचे छोटेसे कॉम्पॅक्ट असे ह्याला काय आपण पॉट बोलू शकतो, हे आपण लावू शकतो. दिसायला खूप सुंदर दिसतंय. त्यानंतर हा जो दुसरा प्रॉडक्ट आहे तो आहे आपला मॅन्युअल ब्लेंडर, की जो मला ताकासाठी हवा होता. तर त्याची हाईट आहे ना थोडीशी चांगली आहे, म्हणजे छोटे असे आहेत ना, मग त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ब्लेंड होत नव्हतं. तर म्हटलं ताकासाठी घेऊया. तर ह्याचे जे ब्लेड आहेत ना हे एकदम शार्प, थोडे म्हणजे खूप जास्त नाही पण शार्प आहेत, थोडं लागू शकतो अशा पद्धतीचे आहेत. तर मी इथे आहे ना एका कपमध्ये थोडंसं दही घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ब्लेंड होतं आहे. तर इतकं छान आणि इतकं स्मूथ टेक्स्चर येत होतं ताकाला. तर बघा थोडा वेळ नुसतं असं वरती खालती केलं ना की ते रोटेट होत होतं. तर मला तर छान वाटलं ताकासाठी. इलेक्ट्रॉनिक किंवा सेलवरती काही घेण्यापेक्षा मला तर हा प्रॉडक्ट चांगला वाटला. तर याच्याने आहे ना आपण कॉफी देखील बनते का ते बघूया. कॉफीला जी क्रीमी टेक्स्चर येतं ते देखील याच्याने बनवू शकतं मे बी. तर ते देखील आपण ट्राय करून बघूया. तर ताक तर माझं खूप छान आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर कॉफीसाठी आहे ना, हे थोडंसं मी जर जास्त घेतलं ना, तर हे छान असं ब्लेंड होऊन जाईल. आत्ता याच्यामध्ये क्वांटिटी खूप कमी होती. तर ते ब्लेडपर्यंत म्हणजे ब्लेडची जेवढी हाईट आहे ना, तिथपर्यंत जर आपण घेतली कॉफी, तर हे छान ब्लेंड होईल. फक्त एवढंच आहे, की इकडे-तिकडे खूप जास्त असं सांडासांडी होते. पण कॉफी बनवताना थोडंफार तर होतंच. तर मी मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं कॉफीमध्ये दूध पण टाकलेलं आहे. तर खूप छान असं म्हणजे ब्लेंड होतंय. कॉफी देखील खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतंय. तर हे प्रॉडक्ट तर मी ताकासाठी घेतलं होतं, तर मी हे दोन्हीसाठी वापरू शकते. त्यानंतर ना मला असा ब्रशचा जो माझा ऑइल डिस्पेन्सर आहे ना तो फुटला होता. तर म्हटलं हा एक ऑर्डर करून बघूया. तर हा प्लास्टिक मटेरियल आहे आणि जनरली मी प्लास्टिक यूज करत नाही. आणि त्यातून याची जी वरची प्लेट होती ना ती देखील इतकी हलक्या क्वालिटीची होती. तर मला काय हे एवढं आवडलेलं नाही आहे. तर 70-80 रुपयाला काय मिळणार. मला वाटलं होतं मिशोवरती ग्लास मटेरियल मिळतं, पण नाही, हे प्लास्टिकचं आहे. तर मला काय हे एवढं आवडलेलं नाही आहे आणि हे कळत पण नव्हतं की कसं लावायचं आहे, कसं बंद करायचं आहे. त्यानंतर मला एक इलेक्ट्रिक लायटर हवा होता. तर मला हा थोडासा स्वस्त असा मिशोवरून मिळालेला आहे. तर हा आहे ना याला म्हणजे रिचार्जेबल आहे हा. तर त्याची वायर देखील त्याच्यासोबत दिलेली आहे. तर मला हा देवघरासाठी हवा होता. गॅस ऑलरेडी माझा आता लाईटवरतीच आहे. तर हा आपण चार्ज करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते की हा कसा ऑपरेट होतो. होतोय की नाही, कसा आहे प्रॉडक्ट, तर ते मी दाखवते तुम्हाला.
आपल्याला जर कॅन्डल्स वगैरे लावायचे असतील, तुम्हाला जर कॅन्डल्सचं माझ्यासारखं क्रेज असेल, तर हा जो लायटर आहे ना, हा तुम्ही वापरू शकता. सगळ्यात स्वस्त असे हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. तर मी इथे तुम्हाला लावून दाखवते कशा पद्धतीने हे ऑपरेट होतं. तर कधीतरी आहे ना, आपले स्टँडमध्ये असतात कॅन्डल्स, तर ते आपल्याला सारखं कॅन्डल काढून आपल्याला लावायला लागतं. तर हा जो इलेक्ट्रिक लायटर आहे ना, याला इथे बटन आहे. ते बटन ऑन करायचं आहे आणि त्यानंतर स्विचचं बटन जे आहे ना, ते दाबून धरायचं आहे. तर ते पुढे ब्लिंक होतं आणि ब्लिंक झाल्यानंतर आपली जी कॅन्डल आहे ना, ती लागून जाते. तर मेन म्हणजे तेच आहे की जेव्हा आपण कॅन्डल्स एखाद्या होल्डरमध्ये ठेवले असतील ना, तर ती कॅन्डल काढून आपल्याला लावायला लागतं. तर हे जे लायटर आहे ना, ते जिथे आहे तिथेच तशा पद्धतीने आपण लावू शकतं. तर हे अशा पद्धतीने वर्क होते. तर मला तर हे जे इलेक्ट्रिक लायटर आहे ना, हे खूप आवडलेलं आहे. तर मी अजून 1-2 कॅन्डलवरती देखील हे ऑपरेट करून दाखवते की हे कशा पद्धतीने ऑपरेट होतं आहे. मॅचस्टिक्स वगैरे वापरण्यापेक्षा एक ₹150ला जर हे असं इलेक्ट्रिक लायटर मिळत असेल, तर जरी 6 महिने जरी ते चाललं तरी देखील ठीक आहे, म्हणजे वर्थ आहे. तर आता बघा, हे जे माझी कॅन्डल आहे ना, ही खूप खाली आहे, तर मला ही सारखी काढून लावायला लागत होती. तर आत्ता या इलेक्ट्रिक लायटरने ना, मी डायरेक्टली वरून टाकून ही जी कॅन्डल आहे ना, ती लावू शकते. आणि बघा, कॅन्डल लागताना देखील एकदम पटकन लागते, खूप जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघा, हे जे लायटर आहे ना, हे पुढे असं वाकडं तिकडं होतं आहे. म्हणजे आपली जर कॅन्डल आपल्याला असं खूप खाली गेलं असेल थ्रेड कॅन्डलचं, तरी देखील आपण ह्याला खूप इझिली लावू शकतो. काही भाजायचं टेन्शन नाही, कशाचं काही टेन्शन नाही आणि दिसायला देखील खूप छान दिसतंय ते. त्यानंतर ह्या आहेत प्लास्टिकच्या आपल्या कॅरी बॅग्स. तर फ्रीजमध्ये कधीतरी आपण एक्स्ट्रा भाज्या घेऊन येतो ना, तेव्हा त्याला कसं ठेवायचं, जागा नसते फ्रीजमध्ये, पण आपल्याला भाज्या तर लागतात. तर त्यासाठी आहेत ना, ह्या ज्या अशा कॅरी बॅग्स आहेत की ज्याला झिपलॉक आहे, पूर्ण एअरटाईट आहे. तर त्या आपण वापरू शकतो. तर या मी आपण जेव्हा कधी एक्स्ट्रा भाज्या असतात, कोथिंबीर, मेथी, ह्या देखील भाज्या आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता जर मी मशरूम वगैरे बनवले आणि थोडेसं अजून मशरूम राहिले असतील, तर ते कसे ठेवायचे, पॅकेट्स तर परत आपण रियूज करू शकत नाही. तर अशा ह्या ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आहेत ना, याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. तर बघा, आता हे थोडेफार मशरूम राहिले होते, तर हे याच्यामध्ये मी एअरटाईट पॅकेट्स आहेत हे, याच्यामध्ये ठेवून ना मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकते. त्यानंतर ह्या ज्या बॅग्स आहेत ना, ह्या मला वाटल्या होत्या खूप छोट्या आहेत, पण नाही, याच्यामध्ये 1 किलो टमाटर बसू शकतात. तर आता हे अर्धा किलो टमाटर आहेत. तर ₹60ला हे 10 पॅकेट्स मला मिळालेले आहेत. कधीतरी आहे ना, डब्यांसाठी फ्रीजमध्ये जागा नसेल ना, तर अशा पॅकेट्समध्ये आपण भाज्या ठेवू शकतो. त्यानंतर आपण चपाती वगैरे बनवून झाल्यानंतर डायरेक्टली आपण चपाती कॅसरोलमध्ये ठेवत नाही. त्याच्यासाठी एक बास्केट लागतं थंड होण्यासाठी. तर त्यासाठी मी हे बास्केट घेतलं होतं. पण मला आहे ना, हे लाकडाचं हवं होतं, पण हे पूर्ण प्लास्टिकचं निघालेलं आहे. पण मला दिसायला तर हे खूप आवडलं, कारण बेज कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खूप सुंदर वाटत होतं. आणि यावरती असं नॅपकिन टाकलं ना, तर ह्या बास्केटला आपल्याला काही जास्त धुवायची देखील गरज पडणार नाही. आणि साईज जर बघितली ना, तर बरोबर साईज आहे आपले भाकरी, चपात्या वगैरे सगळं काही ठेवण्यासाठी. कारण आपण प्रत्येक गोष्ट ना लगेच कॅसरोलमध्ये ठेवत नाही, ती थोडा वेळ आपण बाहेर ठेवतो, त्याचं जे पाणी आहे ते निघण्यासाठी. तर मला तर हे बास्केट ओके वाटलेलं आहे. तर हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, हे मी माझ्या स्वतःसाठी ऑर्डर केलेले होते. तर म्हटलं, तुम्हाला जर काही आवडलं तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. ऑलमोस्ट सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, ते ₹100च्या आतमध्ये आहेत. फक्त हे जे बास्केट आहे ना, हेच ₹300पर्यंत मला मिळालेलं आहे. तर बघा, जर तुम्हाला चपाती वगैरे नसेल ठेवायची, तर तुम्ही या बास्केटमध्ये आपले जे रोजचे जे कप आहेत, ते देखील याच्यामध्ये खूप सुंदर दिसून येतील. तुम्ही जर असं शोकेसमध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये कप ठेवून, तरी देखील याचा लुक जो आहे ना, तो खूप सुंदर येणार आहे. तर मला तर लाकडाचं हवं होतं, पण हे काय लाकडाचं आलेलं नाही आहे. पण ठीक आहे, मला हा प्रॉडक्ट तर खूप आवडलेला आहे. त्यानंतर मला आहे ना, स्पृहासाठी असं छोटे चपातीला कटिंग करण्यासाठी असे कटर्स हवे होते. तर हे कुकी कटर्स जे आहेत ना, ते मी ऑर्डर केले होते. तर हे खूप सारे आले होते, पण ह्याची जी साईज आहे ना, ती इतकी छोटी होती. म्हणजे आता ती एवढी मोठी झाली, तर एवढा छोटा घास तर ती खात पण नाही. तर त्याच्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे हा एक शेप होता, पण हा देखील असं म्हटलं तर खूपच छोटा होता. तर मी म्हटलं, इथे ट्राय करून दाखवते तुम्हाला. तर साईज एकदम छोटी होती, तर मला एवढ्या छोट्या साईजमध्ये कटर नको होता.
आणि याच्यामध्ये भरपूर असे शेप्स होते. जर तुम्हाला असे तुम्ही जर असे बिस्किट्स वगैरे घरी बनवत असाल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. पण माझ्यासाठी तर मला हे परफेक्ट वाटलेलं नाही आहे. तर ही जी ट्राय केलेली आहे ही सगळ्यात मोठी साईज आहे. तर तुम्ही समजू शकताय की दुसऱ्या ज्या छोट्या छोट्या साईजेस आहेत त्याची साईज किती असेल. पण ठीक आहे, 70-80 रुपयाला काय मिळणार आहे. याच्यामध्ये भरपूर अशा साईजेस आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर मिशोवरचे हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.